सारख्या काहीतरी उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे लाडके आमदार श्री प्रवीणभाई आर्लेकर, तसेच आमचे आदित्य देशप्रभू, प्रशांतभाई, तसेच डेप्युटी सरपंच सागर परब आणि सगळे बाकीचे पंच सदस्य तसेच ग्रामस्थ या सर्वांना माझा नमस्कार. खरोखरच आम्हाला ह्या तळीची एवढी गरज होती की आमचे गणपती सगळीकडे म्हणतात, एक तर सत्पुरुषा देवळात, नाहीतर ते वळप्याला जंक्शनला तिथे वाई आहे, तिथे आम्ही विसर्जित करतो. आणि पावसात तो भरपूर त्रास व्हायचा सगळ्यांना गणपती काढण्यासाठी. मग इथे तुम्ही उपस्थिती बघून समजू शकता की गावात किती गरज होती या तळीची. आणि ती तळी मला ते भाग्य लागले की तळी करून देण्यात. आणि सगळ्यात मोठे आभार मी मानते ते आदित्य सरांचे, नंतर काकासाहेबांचे, तसेच सावळे कुटुंबियांचे की त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली की आम्ही हे काम करू शकू गावासाठी. तसेच मला मोठं सहकार्य भेटलं म्हणून आमचे आमदार प्रवीणभाई सर, त्यांनीसुद्धा मला भरपूर सपोर्ट केला, यापुढे सुद्धा करतायत आणि त्यांनीसुद्धा फॉलोअप घेतला आहे त्यासाठी. आणि आमचे पेडणेपासून परवरीपासून जेवढे WRD ऑफिस आहेत त्या प्रत्येक ऑफिसला आम्ही जिथे जिथे फायली घेऊन गेलो तिथे आम्हाला चांगलं सहकार्य भेटलं. मी त्यांचेसुद्धा आभार मानते. आमचे WRDचे मिनिस्टर श्री सुभाष शिरोडकर सर, त्यांचेसुद्धा मी आभार मानते. त्यांनीसुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आणि इथे उपस्थित सगळ्यांचे मी आभार मानते. अभिनंदन करता, कारण हे सरकार जे आहा हे सरकार BJPचे आहा आणि BJPच्या सरकारात खूपशी कामां जाल्लेली आसात. खूपशी कामां करत आसतना आयज आमी गणपती विसर्जन जेन्ना ही निवडून येयली पयल्याच टायमार तेन्ना तिचो एकच ध्यास आसलो की कशाय परिस्थितीत आपली तळी जावपाक जाय म्हणून. आमी पंचायतीन तिका सहकार्य केले. त्याच प्रमाणे आयज तुम्ही बघशात हे सरकार जे आहा डबल इंजिन सरकार आहा आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमांतून ही कामां खुबशी जातात. ही कामां करत आसतना पेडण्याचो आमचो धडाडीचो आमदार आता खंय तरी असो की खंय तरी अळम्या बरी खूब फुललेले आहात आणि अळमी फुलत आहात, पण कामां जी करतात ती प्रवीण आर्लेकर आहात. तुम्ही जर सादे पळोवंक येवशात विनोडा पंचायती क्षेत्रात एक आमचे रवळना देवळा कडले बऱ्यापैकी तळे जाल्लेले आहा, दुसरे धनगरवाडी तळे जाल्लेले आहा, तिसरे हे तळे जाल्लेले आहा, चौथे आमचे वळप्याचे जे आहा ते तळे जावपाचे आहा. माझी साहेबाक विनंती आहा की बेगींतल्या बेगीन तेचो पाठपुरावो करचो आणि जेणे करून बेगींतल्या बेगीन, कारण काय थंय हायवे एकच असल्या कारणान थंय गणपती बुडोवंक ताका खुबशे त्रास जातात. आयज ही कामां करत आसतना आयज बऱ्यापैकी भाटकार आमच्या बरोबर आसा, कारण तो सदैव तेच्या घरान गेले जाल्यार तो आमकां तुमची विनोडा पंचायत मरे कितें आहा NOC घ्या कामां करा. आयज कोण आहा की आमच्या विनोडा पंचायतीत येदीशी पंचायत, पण गार्बेजीक आयज तेणी सांगले गार्बेजीक लागून आयज तेणी आमकां जागा दिल्लेली आहा. हांव तेजें अभिनंदन करता पंचायतीच्या वतीन, कारण दानशूर तो अभिनंदन करता इतक्याकच लागून चला तुमकां अमकी जागा जायी. आमी तेच्या कडेन 100 मीटर मागलेली, पण तेणी सांगले 200 मीटर घ्या म्हणून सांगली. हे आमी तेजें भाग्य. खुबशीं कामां तेच्या कडेन आमी घेवन गेले. तोच न्हू काकासाहेबा कडेन सुद्धा घेवन गेले जाल्यार विनोडा पंचायतीक केन्ना हात माघार घेवन येवपाची गरज ना. हांव सर इतलें सांगता की आमी तेंचें अभिनंदन करता. तशेंच हें काम करत आसतना हयसर सावळ आहा आमचे, ते सुद्धा आमचे खंय तरी रिलेटिव्ह लागता, तेंच्यांनी सुद्धा आमकां खुबशे सहकार्य करतात. ही कामां बश्टी जायनात, कारण का त्या लोकांनी NOC दिवपाक जाय. तुमकां खबर आसा आमची खुबशीं कामां रगडलेली आहा ती NOCक लागून, पण हे जेन्ना NOC आमकां दितात तेन्ना NOC ही कामां जावपाची. देवस्थानचे प्रेसिडेंट आहा खंय तरी मुळिरा कडेन भव्य अशें एक तळें आहा तेंय जावचें अशें आमकां दिसता, कारण आमचो आमदार जो आहा तो धडाडीन कामां करता. आमी करून घेवन गेलो काय फाटी फुडें पळयना. विनोडा पंचायत म्हटल्यार रिमार्क मारता दिता आणि तो खंयतल्या ऑफिसान थंय गेल्या उपरांत आमी फोन करता ताका, साहेब आमी अमके कडेन पावले, मातशें कितें दिरे फोन तेच्या कडेन म्हणटा आनी ती कामां आमची फुडें फुडें रगडटा. हे करत आसतना आमी मिनिस्टराचें अभिनंदन करता, कारण WRD मिनिस्टर हेणी आमकां खुबशे सहकार्य केल्लेले आहा. आयज हेच्या पेक्षाय बऱ्यापैकी तळे थंय जाल्लेले आहा, धनगरवाडी सगळ्याक जाल्लेली आहा. आणि बारीक बारीक जी कामां आहात आमच्या विनोडा पंचायतीत 2-3 कामांची टेंडर जाल्लेले आहा, ती कामां फुडल्या हितून जातली. एवढे सांगून मी माझे 2 शब्द पुरे करता.
गणपतीच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे लाडके आमदार श्री प्रवीणभाई आर्लेकर, तसेच आमचे आदित्य देशप्रभू, प्रशांतभाई, तसेच डेप्युटी सरपंच सागर परब आणि सगळे बाकीचे पंच सदस्य तसेच ग्रामस्थ या सर्वांना माझा नमस्कार. खरोखरच आम्हाला ह्या तळीची एवढी गरज होती की आमचे गणपती सगळीकडे म्हणतात, एक तर सत्पुरुषा देवळात, नाहीतर ते वळप्याला जंक्शनला तिथे वाई आहे, तिथे आम्ही विसर्जित करत होतो. आणि पावसात तो भरपूर त्रास व्हायचा सगळ्यांना गणपती काढण्यासाठी. मग इथे तुम्ही उपस्थिती बघून समजू शकता की गावात किती गरज होती या तळीची, आणि ती तळी मला ते भाग्य लागले की तळी करून देण्यात. आणि सगळ्यात मोठे आभार मी मानते ते आदित्य सरांचे, नंतर काकासाहेबांचे, तसेच सावळे कुटुंबियांचे की त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली की आम्ही हे काम करू शकू गावासाठी. तसेच मला मोठं सहकार्य भेटलं म्हणत आमचे आमदार प्रवीणभाई सर, त्यांनीसुद्धा मला भरपूर सपोर्ट केला, यापुढे सुद्धा करतायत आणि त्यांनीसुद्धा फॉलोअप घेतला आहे त्यासाठी. आणि आमचे पेडणेपासून परवरीपासून जेवढे WRD ऑफिस आहेत ते प्रत्येक ऑफिसला आम्ही जिथे जिथे फायली घेऊन गेलो तिथे आम्हाला चांगलं सहकार्य भेटलं. मी त्यांचेसुद्धा आभार मानते. आमचे WRDचे मिनिस्टर श्री सुभाष शिरोडकर सर, त्यांचेसुद्धा मी आभार मानते. त्यांनीसुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आणि ते उपस्थित सगळ्यांचे मी आभार मानते. मी 2 शब्द. लास्ट टाइम जेव्हा पाटल्या वेळेला जेव्हा तळी बघायला आलेलो आम्ही, त्यावेळेला तळीचं कशी ज्या स्टेटमध्ये होती ती तळी, आणि आता जसं ते WRDचं काम झालं आहे एवढं फास्ट ट्रॅक करून, आणि ऑफकोर्स विनोड पंचायत आणि वॉर्ड मेंबरचा पाठिंबा घेऊन ही आता जी ब्युटिफिकेशन झाली आहे तळीची ती एवढी फास्ट ट्रॅक करून आत्ताच गणपती पुढच्या महिन्यात आहे त्याच्या आधी कंप्लीट करून घेतलं आहे. हे एक बरं काम विनोडा पंचायत आणि वॉर्ड मेंबरकडून झालं आहे. आणि माझी दुसरी फक्त एक विनंती आहे, एवढं जर ब्युटिफिकेशन जर केलं आहे, जसं हे बोललेलं आहे की पॉल्युशन फ्री, गार्बेज फ्री ही एरिया जेवढी तुम्ही ठेवता तेवढी बरी पडेल. कारण जर पाण्यात परत प्लास्टिकच्या बाटल्या, फुलं जर पाण्यातच राहिल्या तर तेवढं पोल्युशन चालू होईल. आणि मग जर नजरअंदाज झाला त्या पोल्युशनचं तर हे पाणी जे आहे ते सगळीकडे कनेक्टेड आहे, सगळ्या पाण्यामध्ये पोल्युशन स्टार्ट होईल. तर फक्त माझी विनंती आहे विनोडा पंचायत की गार्बेज फ्री आणि पोल्युशन फ्री ही ह्या जागेला ठेवा. आणि जे कोण आपले ह्या वॉर्डचे सगळे जे राहणारे आहेत ह्या गणेश विसर्जन स्थळचा लाभ घ्यायचा आणि इकडे विसर्जन पुढच्याच महिन्यापासून स्टार्ट करायचं. तळीच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे लाडके आमदार श्री प्रवीणभाई आर्लेकर, तसेच आमचे आदित्य देशप्रभू, प्रशांतभाई, तसेच डेप्युटी सरपंच सागर परब आणि सगळे बाकीचे पंच सदस्य तसेच ग्रामस्थ या सर्वांना माझा नमस्कार. खरोखरच आम्हाला ह्या तळीची एवढी गरज होती की आमचे गणपती सगळीकडे म्हणतात, एक तर सत्पुरुषा देवळात, नाहीतर ते वळप्याला जंक्शनला तिथे वाई आहे, तिथे आम्ही विसर्जित करत होतो. आणि पावसात तो भरपूर त्रास व्हायचा सगळ्यांना गणपती काढण्यासाठी. मग इथे तुम्ही उपस्थिती बघून समजू शकता की गावात किती गरज होती या तळीची, आणि ती तळी मला ते भाग्य लागले की तळी करून देण्यात. आणि सगळ्यात मोठे आभार मी मानते ते आदित्य सरांचे, नंतर काकासाहेबांचे, तसेच सावळे कुटुंबियांचे की त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली की आम्ही हे काम करू शकू गावासाठी. तसेच मला मोठं सहकार्य भेटलं म्हणत आमचे आमदार प्रवीणभाई सर, त्यांनीसुद्धा मला भरपूर सपोर्ट केला, यापुढे सुद्धा करतायत आणि त्यांनीसुद्धा फॉलोअप घेतला आहे त्यासाठी. आणि आमचे पेडणेपासून परवरीपासून जेवढे WRD ऑफिस आहेत ते प्रत्येक ऑफिसला आम्ही जिथे जिथे फायली घेऊन गेलो तिथे आम्हाला चांगलं सहकार्य भेटलं. मी त्यांचेसुद्धा आभार मानते. आमचे WRDचे मिनिस्टर श्री सुभाष शिरोडकर सर, त्यांचेसुद्धा मी आभार मानते. त्यांनीसुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आणि ते उपस्थित सगळ्यांचे मी आभार मानते. 2 शब्द.